मराठा समाज प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीनं मराठा समाज बांधव जे सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले अशा समाज बांधवांचा हा सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय आणि या सत्कार सोहळ्याच्या साठी ज्यांच्या हस्ते सत्कार व्हावा म्हणून निवडलेला पाहुणा नॉन मराठा, परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेन, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझ्या विधानसभेतला भाषणांचा इतिहास आपण काढून बघितला जो गुगलवर आहे. ज्यावेळी मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज बांधव सुद्धा बोलायला तयार नव्हते, चर्चा चालू झाली की हाऊसमध्ये बसत नव्हते, अशा वेळी सुद्धा या छत्रपतीच्या मावळ्यानं मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका मांडली. जेव्हा मगाशी आपण सांगितलं की मराठा समाज बांधवांनी देशासमोर आदर्श नाही ठेवला, जगासमोर ठेवला. ज्या पद्धतीचे मोर्चे मराठा समाज बांधवांनी केले असे मोर्चे जगात कुठे झाले नव्हते. एवढ्या शांततेनं, एवढ्या डिसिप्लिननं आणि त्यातली प्रत्येक गोष्ट ही आदर्श घेण्यासारखी होती. आणि त्या मोर्चामध्ये कोंडाल साहेब पुढे होते पण आम्ही मागे होतो. अशा अनेक मोर्चामध्ये सहभागी होण्याचा योग त्यावेळी आला. अशा अनेक गोष्टी या आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगता येतील. माऊली आता बोलता बोलता मला म्हणले, भाऊ मनोजनांचं आंदोलन चालू होतं मुंबईमध्ये, थोडंसं आक्रमक होतं. अनेक समाजातले आमदार सुद्धा स्टेजवर यायला विचार करत होते. अशा वेळी त्या आंदोलनाच्या स्टेजवर उपोषण आणि ते आंदोलन थांबवण्याच्या वेळी जो चर्चा झाली त्या चर्चेत सुद्धा स्टेजवर मी होतो. अनेकांनी माझ्याकडे बघायच्या दृष्टी होत्या, अनेक लोक माझ्याकडे होते, तुम्ही कसं काय तिथं, असा विषय झाला. परंतु स्वतःच्या मताशी ठाम असणारा आणि आदरणीय माझे मार्गदर्शक राजा माने, जे माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ज्यांचं माझ्या बारकाईने लक्ष आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे आणि माझ्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, चांगल्या वाईट सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी मला सल्ला दिला की कोण काहीतरी म्हणला असेल, काही कोण काहीतरी बोलला असेल, माने साहेब माणसं आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाबळीच्या झाडाला नाही मारत. त्यामुळं असे अनेक दगड खाण्याची सवय मला आहे. आयुष्यामध्ये प्रचंड संघर्षातनं इथपर्यंत आलोय. ज्या माणसाला इतिहास, ज्या कुटुंबाला कुठलाही राजकीय इतिहास नव्हता, सांगण्यासाठी आई वडिलांनी जन्म दिला एवढेच माझा इतिहास, आणि त्या इतिहासातनं सुरुवात झालेला हा जयकुमार गोरे आयुष्यभर संघर्ष करत आलाय, आजही करतो, भविष्यातही करेल. पण ना झुकला ना वाकला, सन्मानानं जगला. ही परिस्थिती आहे, ती परिस्थिती घेऊन आपण सातत्यानं पुढे जात असतो. अनेक शंका कुशंका तुम्हीच व्यक्त केल्या, मी नाही बोलत आहे. आता इथंच सांगितलं असतं की असं तसं, या सगळ्या गोष्टीचं एवढ्या गोष्टीचा विचार करून माझ्यावर काही परिणाम होण्याची परिस्थिती बिलकुल नाही. त्यामुळं मी खास करून आपल्या या सकल मराठा समाज आणि आपली जी प्रबोधन संस्था आहे, या संस्थेला मनापासून धन्यवाद देईन की आपण या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थानं या आपल्या समाज बांधवांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण आजपर्यंतच्या इतिहासातला आपण पाहिला असेल की पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपले समाज बांधव आज प्रतिनिधित्व करताय, आज या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करतायत. आणि याचा अभिमान
आपल्या संस्थेला वाटला याचा अभिमान आम्हालाही आहे. त्यामुळं असा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खास करून कार्यक्रमाचं अध्यक्षपद अशा माणसाकडे दिले, तेव्हा माझं येणं वाजवी आहे, मला यायलाच लागेल. कारण आदरणीय राजा माने ज्यांनी पत्रकारितेचा नवीन आयाम या महाराष्ट्राला दिले. अनेक पत्रकार त्या माणसाकडे बघून घडले. असा एक राजा माणूस या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आहे. त्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष राजा माने, त्यासोबत आता अलीकडे आपल्याला माऊली पवारांच्या विषयी खूप सांगायची आवश्यकता नाही. माझा कधी भेटायचा योग आला नव्हता, पण मी खूप नाव ऐकले, चर्चा खूप ऐकलेल्या आहेत, चांगल्या वाईट जेव्हा असतील त्या. पण एक शेवटी का जेव्हा आपण लढाई करतो तेव्हा दोन्ही अँगलला माणसं विचार करतात. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. त्यामुळं हे सगळे आपल्या वाट्याला येत असतं आपण जेव्हा सगळं करत असतो तेव्हा. आदरणीय देशमुख साहेब, आपण तर आपली भूमिका मांडली, मी बोलणार आहे त्याच्यावर. पाठीमागे बसलेले आमचे कोल्हे भाऊ आणि आपले वानकर काका आणि आपले जाधव काका, मनीष दादाला आपण नगरसेवक केलं, विनोद भैयाला आपण सोबत घेतलं, पक्षात घेऊन नगरसेवक केलं, वृषालीताईंना आपण त्या पक्षात आहेत आधी, पण आता नगरसेवक म्हणून आपण संधी दिली. गणेश दादा आपला वेगळ्या विचारात असताना पक्षात घेऊन संधी दिली. आमची गवळीताई तशीच होती, ते गणेश दादा तिकडे असते तर आम्ही कुठल्या पक्षात उभी राहिली असती, जमला असतं नाही. पण लाट भाजपची जोरात होती, त्यामुळे काय झालं असतं माहिती नाही. पण असा त्या लाटेत सोबत आल्या, उभ्या राहिल्या. आमच्या अनेक अशी इथं आहेत आता ज्यांचं तिकीटावर हक्क होता असे काय होते, त्यांना देणं आवश्यक होतं असेही काय होते. माझी इथं एक बहीण बसली पुढं, तिकीट वाटपाचा विषय चालला होता, चर्चेचा विषय होता. तेव्हा काय मी त्यांना ओळखत नव्हतो, पण यांच्या पतीचं नाव सांगितलं की मंडल अध्यक्ष आहे. मी कुणाकडेही बघितलं नाही, त्याच्यावर तिकीट ओके म्हणून सांगितलं, कारण मी माझ्या मंडल अध्यक्षाची पत्नी आहे. त्यामुळे असे अनेक विषय या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते सगळेच या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहे. पण या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या विचारात घेऊन, शेवटी भारतीय जनता पक्षाच्या पलीकडेही अनेक मराठा नगरसेवक या शहरामध्ये काम करतायत, ते असतील असे सगळे मिळून आपण, पण खूप मोठ्या संख्येनं आज आता ही संख्या आता झालेली आहे. त्यामुळं मला याचा आनंद आहे की मी या सगळ्या लोकांना सोबत घेतलो. तुम्हाला खरं सांगू का, मनीषनं मला प्रत्येक गोष्टीत खूप चांगली मदत केली. हे शहर समजून घेण्यामध्ये, या शहराची संस्कृती समजून घेण्यामध्ये, या शहरातली लोक समजून घेण्यामध्ये, या सगळ्या ठिकाणी मला त्यांनी खूप चांगली मदत केली. पण मला मनीष कुठल्या समाजाचा आहे शेवटपर्यंत माहिती, इव्हन मनीषला मी नगरसेवक करेपर्यंत माहिती नव्हतं. तेव्हा मी कधी जातीपातीचं राजकारण मला कधी शिवलं नाही. मी तुम्हाला सांगतो की मी ज्या समाजाचा आहे तो समाज माझ्या मतदारसंघामध्ये फक्त 10,000 आहे. माझ्या मतदारसंघाची मतदार संख्या आहे 3,65,000 आहे. ज्या मतदारसंघात 1,85,000 मतदान मराठा समाजाचं आहे, त्या मतदारसंघामध्ये मी सलग 4 वेळा निवडून आलोय. आणि माझ्यासाठी जेव्हा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा छातीचा कोट उभा करून पुढे उभा राहणारा मराठा समाज आहे. त्यामुळं मराठा समाजाचं कुठलंही आंदोलन असलं, कुठलीही परिस्थिती असली तरी जयकुमार गोरेला आदरानं तिथं बोलवलं जातं. त्यामुळे वेगळं पण काय नसतंय. त्यामुळे ही सगळी लढाई लढत असताना ताकदीनं मी सांगतो की माझ्या तालुक्यात 105 गाव आहेत, त्यातली 47 गाव मराठा समाज, भूमराठा समाज आहे, जिथं मराठा समाज सगळ्यात मोठ्या संख्येनं आहे. माझ्या झालेल्या निवडणुकीत एकही गाव असं नाही की जे मला मायनस आहे. अगदी आंदोलनाची परिस्थिती असताना सुद्धा, पाठीमागच्या निवडणुकीत सुद्धा अशी कशी परिस्थिती आली नाही. त्यामुळे मला सातत्यानं या समाजाचा मला अभिमान आहे की त्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या सोबत राहण्याची सुद्धा मानसिकता याची आहे. आणि आपण बघतो की मराठा समाज, माने साहेब, हा राज्यकर्ता समाज आहे. आणि जेव्हा आपण राज्यकर्ता समाज असतो तेव्हा सगळ्या समाजांना सोबत घेऊन जायची जबाबदारी ही राज्यकर्ता समाजाची असते. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण आपल्याला
दिली. 18 पगड जातीतल्या मौळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण महाराजांनी बांधलं आणि तेव्हा जातीपातीची सगळी बंधनं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, त्या स्वराज्यासाठी जीव देणारे असंख्य समाजातले असंख्य मौळे तयार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं आणि ते स्वराज्य म्हणून त्याला स्वराज्य झालं. त्याला स्वराज्य का म्हणतात याचं कारण आहे की या स्वराज्याला सुराज्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. नाहीतर अनेकांची राज्य होती, अनेकांची राज्य होती, पण त्या राज्याचा आदर्श कधीही देशाच्या राजकारणात, देशाच्या आणि जगाच्या राजकारणात घेतला जात नाही. आदर्श घेतला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कारभाराचा आदर्श घेतला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण सातत्याने पाहत असतो. पण मला बाकी सगळं कोण काय म्हणलं, कोण काय झालं याच्यावर चिंताच करू नका देशमुख साहेब. आपण सगळ्याला तयार असतो. आहे असा आहे, पसंत पडला तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपण आहे असा आहे, आपल्याला फरक पडत नाही. मी माझी भूमिका सांगतो का, आपल्या मनात पाप नाही. ज्या दिवशी मनात पाप येतं ना त्या दिवशी माणूस भ्यायला चालू होतो. ज्याच्या मनात पाप नाही ना तो माणूस कधी थांबत नाही आणि कोणापुढे झुकत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपली भूमिकाच मुळात क्लिअर आहे आणि ती क्लिअर भूमिका घेऊन काम आपण करत असतो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळेजण एक आहे की समाजामध्ये आपण पुढे जात असताना देशमुख साहेब, अलीकडच्या कालखंडामध्ये समाज व्यवस्था ज्या पद्धतीने बिघडत चालली राजामान्य आहे ती चिंताजनक आहे. आपण सातत्यानं बघतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणल्यावर 18 पगड जातीतली पोरं उलटी पालटी होऊन जयंती करायची, ही परिस्थिती आपण डोळ्यानं बघितलेली आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं तर कधी समाजाचं बंधन त्या जयंतीत कधी येत नव्हतं. ही परिस्थिती आपण अनुभवलेली आहे. आपण अलीकडच्या कालखंडापर्यंत अनुभवत होतो. अगदी कुणाचंही कुठल्याही थोर नेत्याची जयंती असली तरी सगळ्या समाजातली सगळी लोक येऊन करायची. अलीकडं आपण या महापुरुषांना जातीपातीत वाटण्याचं काम केलं आहे आणि हे खरंच समाज व्यवस्थेसाठी खूप चिंताजनक आहे. आणि याचा परिणाम, दूरगामी परिणाम या समाज व्यवस्थेवर होताना आपण सगळेजण पाहतोय. आता बघतो की उमाजी नाईकांची जयंती तर कोणी करायची तर नाईक समाजानं करायची, त्याच्या पलीकडचा माणूस आता दिसत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायची तर कुणी करायची, ही परिस्थिती आज आपल्याकडे निर्माण झाली. त्यामुळे ह्या समाज व्यवस्था या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा त्याच्याही अगोदरच्या कालखंडापासून या व्यवस्था, उभ्या केलेल्या व्यवस्था कोलमडते का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सगळ्यांना आपल्याला माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की बाकी सगळं बाजूला ठेवू. समाजासाठी प्रेम असणं साहजिक आहे. मराठा समाज बांधवांना तर त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे, ही भूमिका सातत्यानं मी त्या भूमिकेसोबत आहे. त्याच्या हक्काचं आहे. मी बघतो अनेक ठिकाणी मराठा समाजातले असे अनेक युवक आहेत की ज्यांच्या शिक्षणासाठी, ज्यांच्या राहण्या खाण्यासाठी अडचण येते, प्रचंड अडचणीचा विषय राहतो. कधी कधी असंही वाटतं, एका बेंचवर बसणारी 2 मुलं आहेत, एका मुलाला 85% पडली, दुसऱ्या मुलाला 65% पडली, 65 वाला मेडिकलला गेला आणि 85% वाल्याला BA ला ऍडमिशन घ्यायला लागलं. तेव्हा ही दरी उभी राहते, तेव्हा त्याच्यावर विचार होतो आणि मनामध्ये त्यावेळी या सगळ्या गोष्टी येत राहतात. ही व्यवस्था आपल्या सगळ्यांना बदलायची असेल तर शेवटी आपण राज्यकर्ता समाज म्हणून आपण सगळ्या व्यवस्था सोबत घेऊनच जायला लागेल आणि ती व्यवस्था आपण सगळ्यांनी लावली पाहिजे. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगेन. या शहरातली व्यवस्था आपण बघतो, आता खूप मोठ्या संख्येनं आपली बाजू मांडणारे आपले लोक आज या सभागृहात आता आहेत. आता अडचणीचं कारण नाही. आणि आता कोंढाल दादा आमचा तर असा आहे की जो आता सांगितलं की मी पहिला झेंडा घेऊन पुढे होतो, तर अडचण असायचं काही कारण नाही. एका आमच्या समाज बांधवांच्या बहिणींचं हॉस्टेल व्हावं ही आमच्या समाज बांधवांची मागणी आहे. मी आज आपल्याला सांगतो, मी जेव्हा सोलापूर शहरामध्ये आलो, आपण बोलताना शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून सांगतो की मी शहरामध्ये आलो. शहरामध्ये आल्या मला पहिला प्रश्न होता समांतर पाईपलाईन कधी होणार आहे. दुसरा प्रश्न होता विमान चालू कधी होणार आहे. तिसरा प्रश्न होता IT पार्क कधी होणार आहे. चौथा प्रश्न उड्डाण पुलाचं काम कधी चालू होणार आहे. या सगळ्या प्रश्नाचा विषय होता. हे प्रश्न आम्ही हातात घेतले, प्रत्येक प्रश्नाची तड लावली.
काही प्रश्न अजूनही बाकी आहेत. मी म्हणणार नाही 100% आम्ही तिथपर्यंत पोहोचू. ठीक आहे, पाईपलाईनमध्ये काही गोष्टी आहेत, परंतु आम्ही अशा गोष्टी केल्या की सोलापूर शहरातल्या जनतेने विश्वास ठेवला की हे काम करतायत, हे काम करतायत. आजपर्यंत ही विमानसेवा चालू झाली, बंद पडली, चालू होत नव्हती, ती विमानसेवा चालू झाली. आज जगाच्या नकाशाला माझं सोलापूर जोडलं, हवाई सेवेनं सोलापूर जोडलं. आज ही परिस्थिती आपण सगळेजण बघतो आणि आमचं सोलापूर नव्या विकासाच्या दिशेनं जाते. IT पार्कच्या बाबतीतला विषय आपण सांगितला की IT पार्कचं काय झालं, तर IT पार्कचं आता जमिनीचं फायनल झालंय. मी आज आपल्याला सांगतो की माझ्या नेत्यांना आश्वासन दिलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलंय आणि आजपर्यंत ते दिलं ते कधी मागे राहिलं नाही. या सोलापूर शहरामध्ये IT पार्क होणारच, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही. दुहेरी पाईपलाईन झाली, त्याच्या पुढे जाऊन आम्ही 1300 कोटी रुपयाची शहरातली इंटरनल पाईपलाईन आम्ही करतोय आणि आमचं स्वप्न आहे, आम्ही लोकांना शब्द दिलाय की आम्ही सोलापूर शहराला रोज पाणी देणार आहे. आणि मी आज सांगतो तुम्हाला, ते नाही झालं तर पुढच्या निवडणुकीला मी तर मत मागायला येणार नाही. आम्ही जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करून लोकांच्या समोर आम्ही जाऊ. जो शब्द दिलाय मी माझ्या लोकांना सांगितलं. मी ज्या भागात येतो तिथं जानेवारी महिन्यात प्यायला पाणी मिळत नव्हतं. अखंड दुष्काळी तालुका, ज्याच्याकडे मान तालुका आणि खटाव तालुका नाव घेतलं की चेहऱ्यावरनं कळायचं की आमच्याबद्दलच्या भावना काय आहेत. दुष्काळी भागातली मागासलेली माणसं. मी संकल्प केला दुष्काळ मुक्तीचा आणि आज मला अभिमान आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातलं एकही गाव असं राहणार नाही ज्या गावामध्ये शेतीचं पाणी पोचलं नाही. ज्या तालुक्यात तुळशीबाशीच्या लग्नाला माऊली ऊस मिळत नव्हता, तुळशीबाशीच्या लग्नात आपण ऊस लावतो ना, तो ऊस मिळत नव्हता, त्या तालुक्यात बाहेरच्या जिल्ह्यातनं बाहेरच्या तालुक्यातनं ऊस आणायचा, बाजारपटांना ट्रॉली सोडायची, त्यातला एक ऊस विकत घेऊन जायचा आणि मग तुळशीबाशीचं लग्न लावायचं. त्या तालुक्यात 5 साखर कारखाने आज आहेत आणि त्याच तालुक्यात 5 साखर कारखान्याला पुढे एवढा ऊस बाहेरच्या तालुक्यात आता जातो, कारखान्याला जातो. गावातल्या पाण्याचा विषय ते सुटल, अजून उद्योग व्यवसायांना पुढं हेच असेल. सोलापूर शहरासारखी संस्कृती आजपर्यंत मी कुठं बघितली. खरं सांगू मनीष, मला इथं आल्यावर बरं वाटतं. मी काय एवढा इथं येतो तर मला इथं आल्यावर बरं वाटतं. एवढी संस्कृती जपणारी माणसं, ती संस्कृती कुठंच बघायला मिळत नाही. तो रेजिम मला कुठंच बघायला मिळाला नव्हता. या मिरवणुका कुठंच बघायला मिळत. कुठून माणसं येतात, कशी व्यवस्था करतात काही माहिती नाही, पण इथली एक गोष्ट बघण्यासारखी असते, आदर्श घेण्यासारखे असते. त्यामुळं इथली संस्कृती जी जपतात लोक ना, त्याचं मला मनापासूनचं कौतुक आहे. नाहीतर बघितलं आपण किती मोठी आपण लोक बघतो काय परिस्थिती असते. किती मोठं आंदोलन तुम्ही उभं केलं तरी मंडपात माणसं बोलवूनच बसवायला लागतात. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली, पण इथं तसं नाही. इथं आपल्या संस्कृती जपणारा प्रचंड मोठा समाज या ठिकाणी आपण बघतोय, सगळ्या बाजूचे असेल सगळे. त्यामुळे या शहरामध्ये आल्यानंतर खूप शिकायला मिळतं. या शहरामध्ये आल्यानंतर खूप गोष्टी नव्यानं बघायला मिळतात आणि या ठिकाणी आल्यानंतर काम करायला ऊर्जा पण मिळते. मला पहिल्या दिवशी सगळे म्हणायचे बाहेरचा पालकमंत्री आलाय म्हणून बातमी पहिल्या दिवशी लागली. किती दिवस सोलापूर आता बाहेरचा पालकमंत्री सहन करणार, अशा पद्धतीची बातमी पहिली लागली. आता मला बाहेरचं म्हणून दाखवावं. जे माझ्यावर तसं म्हणत होते तेच म्हणतात ते पालकमंत्री रोजच कसा येत आहे. पालकमंत्री कुठं गल्ली मुळात असतो का, असे सगळे म्हणतात ना आता. पण आता एक आहे की मला याचा अभिमान आहे, मी शाळेपासून गेलो तर लहान मुले म्हणतात ते जयकुमार गोरे आपला पालकमंत्री. हे प्रेम आज या शहरातल्या जनतेने आज आपल्यासोबत उभं केलंय, माझ्यासोबत उभं केलंय, आमच्या सगळ्या व्यवस्थेसोबत उभं केलं. याचा मला मनापासूनचा अभिमान आहे, आनंद आहे आणि ती जबाबदारी पण आहे. त्या जबाबदारीच्या ह्याच्यातनं मी आपल्याला सांगतो की आम्ही शहराच्या दृष्टिकोनातून हे शहर खूप वैभवशाली शहर होतं आणि खूप मोठ्या शहराची लोकसंख्या वाढताना आपण बघतो. मी तर आल्यानंतर हे पहिलं शहर बघितलं की लोकसंख्या कमी होत्या. मी याचं कारण काय आहे, या शहराला आवश्यकता कशाची आहे, तर इथं नव्यानं उद्योग व्यवसाय येऊन हे शहराला पुन्हा भरभराटी येण्यासाठी, नाहीतर बिडी उद्योग असेल, वस्त्रोद्योग असेल, आपण जे पूर्वीचा होता हातमागाचा व्यवसाय,
हा आता मुलीत निघाला कालांतराने. त्याला पर्यायी व्यवस्था उभ्या करण्यामध्ये आपण कमी पडलो. त्या व्यवसायाला पर्यायी व्यवस्था आपण उभ्या करायला कमी पडलो. त्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील. आणि म्हणून इथं काय उभं करायला लागेल, इथं IT पार्क उभं करायला लागेल. इथल्या वस्त्रोद्योगाला सवलती दिल्या पाहिजेत. त्यांनी मागितल्या नव्हत्या. पण जेव्हा मी MIDCत गेलो आणि तिथली परिस्थिती बघितली तेव्हा मी सांगितलं की इथल्या व्यवसायाला सवलती द्याव्या लागतील, यांना उभं करायला लागेल. आणि हे उभे राहिले तर आणखीन रोजगार उभा राहील. बाहेर जाणारे जे युवक आहे तो पुन्हा इथं थांबेल. IT पार्कच्या माध्यमातून बाहेर जाणारे युवक इथं थांबेल. इथल्या भागामध्ये काम उभं राहील. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहतोय. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला मनापासून मी आपल्याला धन्यवाद देत असताना आपण ज्या पद्धतीने आपल्या समाज बांधवाचं कौतुक करता याचा मनापासूनचा अभिमान आहे. माझी इथं बहिणी, इथं आमचे बऱ्याच लोकांनी महापौरच्या बाबतीत आमचा नेता पण इच्छुक होता. चिडिया काय राजकारणामध्ये क्या बड़ा तो दम बड़ा, जिसका दम बड़ा उसका कद बड़ा, ध्यान में रखो. जिसका दम बड़ा उसका कद बड़ा, जिसका दम छोटा ना उसका कद भी छोटा. त्यामुळे आज अरे ऊपर सब देखता है, नहीं है ना, ऊपर सब देखता है, ऊपर वाला सब देखता है और सबके हिस्से का भेजता है वो नीचे. चिंता मत करो. जिसके भाग्य में है कोई छीन नहीं सकता, और जिसके भाग्य में नहीं है कुछ भी करो नहीं मिल सकता. त्यामुळे जे आपल्या भाग्यात आहे ते आपल्याला सोडून कधी जाणार. त्यामुळे मला मंत्री व्हायला 20 वर्ष लागले. 20. मी कधीच दमलो नाही, कधीच मागितलं नाही. कधी आयुष्यात तिकीट कुणाला मागितलं नाही. तिकीट मागायला गेलो तो विषय झाला नसता. राजा माने साहेब, पहिल्यांदा मी अपक्ष उभा राहिलो. तिकीट मागायचा संबंधच नव्हता. अपक्ष उभा राहिलो, निवडून आलो आणि पुन्हा ताकद एवढी तयार झाली की आपोआप तिकीट यायला लागलं. आजपर्यंत कधी तिकीट कुणा मागायला कुणाला गेलो नाही. त्यामुळे मी तेच सांगतो की परिस्थिती आता कोंडाल महापौर झाले, त्यानंतर कुणाला उपमहापौर करायचं हा प्रश्न आमच्या पुढे आला. तेव्हा अनेक लोकांचा विषय होता की अरे सोलापूरमध्ये महापौर झाला की ते पुन्हा निवडूनच येत नाही. उपमहापौर सोलापूरमध्ये उपमहापौर झाला की ते पुन्हा निवडूनच येत. मला नको बाबा. आमच्याकडे असंच झालं. कुठलाही माणूस 3 वेळा आमदार झाला नव्हता. 2 वेळा झाला की पडला होता. माझी तिसरी निवडणूक होती. सगळी म्हणायची अरे या तालुक्यात कधीच 3 वेळा कोण निवडून आलं नाही. मी आलो ना मी 3 वेळा. 3 वेळा 4 वेळा आलो. त्यामुळं अनेकांनी भीती घालायचा प्रयत्न केला. म्हणून सहज चर्चा झाली कुणाला करायचं. तर तिला माहिती नव्हतं तिला उपनगराध्यक्ष करणार आहे किंवा काय करणार आहे. इव्हन कोंडाला माहित नव्हतं की कोंडाला महापौर करणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे तिकीट माहित नव्हतं 2 दिवस पत्रकारांना कुणाला दिले ते. आजचं ते माहिती होतं का काय नव्हतं कुणाला. अंदाज पंच दाखवदर्शक करत होते काय 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 पण काही विषय नव्हता. मी सांगितलं ताईचं नाव आणि करायचंय म्हणून सांगितलं. ताईने मोठ्या मनात स्वीकारलं. ताई मला म्हणली भाऊ सगळे असे म्हणतायत पण मला नाही, मी लढणार आहे, मी करणार आहे. मी सांगतो ना ताईचं म्हणजे तिकीटच मिळत नाही. तर आजच सांगतो तिकीट फायनल पुढचं. त्यामुळं बाकी विषय कोण काय म्हणतो हा विषय नाही. परिस्थितीशी लढतो तो छत्रपती. चिंता करू नको ताई. कोण काय म्हणताना ही परिस्थिती तोडायची आणि मोडायची असते आणि व्यवस्था मोडून पुढे जातो तो नेता होतो. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं या ताईचा विषय असेल. आज आमचा एक सहकारी उपाध्यक्ष झाला. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना अनेक लोकांनी शंका कुशंका घेतल्या. हे का ते का. एक व्यवस्था असते, एक पक्ष व्यवस्था असते, एक पार्टी व्यवस्था असते. आणि पार्टी ही व्यवस्था उभी करत असताना लोकांनी त्या पार्टीवर विश्वास टाकलेला असतो. कुणाच्या मेहरबानीनं पार्टी निवडून आलेली नसते. जनतेच्या मेहरबानीनं पार्टी निवडून आलेली असते. ती व्यवस्था निवडून आलेली असते. त्या व्यवस्थेला अधिकार असतो आमची व्यवस्था आम्ही कशी चालवायची. बाहेरचा सल्ला नाही देऊ शकत ती व्यवस्था कशी चालवायची. त्यामुळं या व्यवस्था पुढे घेऊन जात असताना आपण पाहतो की जे ज्याच्या नशिबी आहे ते मिळणार, जे ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळणार. चिंता करू नका. आणि मला वाटतं कुणीच चिंता करायची आवश्यकता नाही. या सगळ्या व्यवस्था ताकदीने उभ्या राहतील एवढंच आजच्या दिवशी मी सांगेन. शेवटचा विषय जो आहे
तो आपण बोललेला आहे. तर मी असा कधीच जात नाही, चिंता नका करू. याची काळजी मला असते. त्यामुळं आपण जो विषय मांडलेला आहे सकल मराठा समाज मराठा भवनच्या बाबतीतला आणि आमच्या वसतिगृहाचा विषय मांडलेला आहे, त्या जागेचा विषय आहे. आता अडचणीचं काही कारण नाही. दिल्लीपासून सोलापूरच्या गल्लीपर्यंत देणार आहे, भाजप नाही देणार आहे. त्यामुळं आज जाताना सांगून एवढंच जातो की जो जागेचा विषय आहे तो मार्गी लावू. वेळ पडली तर कायदा बदलू. वेळ पडली तर नियम बदलू. पण माझ्या नेत्यानं दिलेला शब्द आहे तो शब्द पूर्ण करू. हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देतो. पैशाची चिंता करू नका. पैसे मिळतील. आपल्याला जागा उपलब्ध करायची आहे, ती जागा आपण उपलब्ध करू. बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. अजिबात चिंता करू नका. एवढंच जाताना मी आपल्याला सांगतो. शेवटी एक आहे की ही व्यवस्था उभी राहावी म्हणून अहोरात्र कष्ट घेणारी लोक इथं आहेत. आणि ती लोक इथं जेव्हा चांगलं काम करतात तेव्हा चांगलं काम करणाऱ्या लोकांची पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही आपल्यासोबत राहू आणि ही सगळी व्यवस्था आपण उभी करू. हाही शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. बाकी अनेक विषय बोलण्यासारखे मला तुम्ही खूप वेळ बोलते, अर्धा तास होऊन गेला. पण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्या समाज बांधवांना मनापासून धन्यवाद देतो. जे जे नगरसेवक निवडून आलेत आणि ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली अतिरिक्त निवडून न येता ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनी अधिक काम केलं पाहिजे विषयाने. त्यामुळं अधिकचं काम आपल्या हातून होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. माऊली काही चिंता करू नका. आपण जेव्हा चांगलं काम करत असतो कधी कधी आपण लोकांना अपेक्षित नसणारं बी करतो. पण लोकांना अपेक्षित असणारं काम करत असतो तेव्हा अडचणी ह्या येतच राहतात. त्या अडचणी छत्रपती शिवाजी महाराजांना आल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आल्या, महात्मा फुलेंना आल्या, सावित्रीबाईंना आल्या, जिजाऊंना आल्या, कुणाला आल्या नाहीत अशा नाही. त्यामुळे त्या अडचणीचा सामना करतो तोच पुढे जातो. त्यामुळे फार चिंता करायची नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. तुमचं मनापासून कौतुक करतो. खूप चांगलं काम आपल्या हातून व्हावं ही सकल मराठा समाजाची भावना आहे. त्या भावनेत राहून आपण काम करावं एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.